सुंदर दिसतं. तुम्ही कधी बघा पांढरे शुभ्र दात ओळीनं असले म्हणजे स्त्री असू द्या हसले आणि दातामुळे एवढं ते छान असं प्रसन्न व्यक्तिमत्व वाटतं. त्यामुळे दाताच्या आरोग्याकडे आता आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आता डॉक्टर स्वप्नील हे नवीन आपल्याकरता दात आणि ते इम्प्लांट सुद्धा करतात. म्हणजे तुमचे दात जर तुटले मुटले खराब झाले पिडले तर ते काढून पुन्हा इम्प्लांट करण्याची सोय माझ्या शिरोळमध्ये डॉक्टर स्वप्नील उपलब्ध करून दिली. त्यामुळं एक चांगला या ठिकाणी काय त्याला म्हणून क्लिनिक हे स्वप्नीलने या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुविधे पत्नी या डॉक्टर मृणाल यांनी होमिओपॅथी आणि कॉस्मेटिक क्लिनिक. आता हे तर काही फक्त स्त्रियांपुरता मर्यादित आता विषय राहिलेलाच नाही. म्हणजे स्त्रियांची तर खूपच वेगळी. कारण आता आपण बघतोय की छान राहणं हे जसं स्त्रियांना आवडतं तसं आता पुरुषांना सुद्धा आवडायला की आपण छान राहिलं पाहिजे. काहीच वयाच्या 60 नंतर 65 नंतर स्किन कुठंतरी लूज होती ती सुद्धा सोय डॉक्टर म्हणाली आपल्याकरता की ती स्किन टाईटन होते. अत्यंत वरदान असतं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी करावं असं आमच्या सर्वांच्या लक्षात होतं. आणि त्यासाठी म्हणून शाहरुखांनी स्पेशल ट्रेनिंग करून घेतलेलं पुण्यातलं मोठं जे हॉस्पिटल पाटणकर हॉस्पिटल इन्फर्टिलिटी सेंटर तिथलं फार प्रसिद्ध आहे. माझा तो मागे भाऊच आहे तर त्याच्या इथे त्यांनी संपूर्ण ट्रेनिंग घेतलं. त्याचप्रमाणे तिचा भाऊ आम्ही हा सुद्धा ENT झाल्यानंतर ENT गायडन्स झाल्यानंतर नागपूरला त्यांनी पेंपेकर म्हणून मोठे हॉस्पिटल आहे त्यांचं सुद्धा इन्फर्टिलिटी सेंटर आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्याचा संपूर्ण कोर्स केला आणि त्या दोघांच्या प्रयत्नातून आता आम्ही आता हे इथे इन्फर्टिलिटी सेंटर चालू केलेलं आहे. त्याचं उद्घाटन आत्ताच आबांनी केलेलं आहे. या सर्व उद्घाटनाच्या प्रसंगी आलेलं होतं त्याच्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो.